आज गेली रे बा मस्तपैकी भंडाऱ्याचं जेवण करायला. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली तेच नेहमीप्रमाणे गरम पाणी पिण्यापासून. माझं फॅट वाढत आहे त्याच्यामुळं मग गरम पाणी पिणं मी रोजच चालू केलंय. आणि मग फ्रुट्स वगैरे खाल्ले होते तर त्याचा शेप तुम्ही इग्नोर करा. मी काहीच्या काही कापले होते कारण मला खूप जास्त भूक लागली होती तर कसेही कापले आणि पटपट खाऊन घेतले होते. बघू शकता. आणि मनू पण इकडे तिकडे फिरत होती. मनूचं म्हणणं होतं की मला पण दे, पण ते काही खात नाही, मग तिला देऊन काही फायदा नाहीये. आज मी जेवण स्किपच केलं होतं आणि भेळ खाल्ली होती, घरीच तयार केली होती. पाकिट आणले होते घरी, समोसे खाल्ले होते मस्तपैकी. जेवण याच्यासाठी केलं नव्हतं मी कारण की मला संध्याकाळी जायचं होतं भंडाऱ्याचं जेवण करायला. त्याच्यामुळे मग दिवसभर म्हटलं काही जेवाव नाही कारण मग सगळं हेवी होऊन जाईल म्हटलं. मग रात्री केली होती मस्तपैकी आनंद बाबाच्या मंदिरामध्ये. तिथे बघू शकता किती गर्दी होती लोकांची. मग बसली होती जेवण करायला, वाट बघत होती कधी तिथे भात डाळ भाजी मग फायनली आली होती भात डाळ भाजी आणि पोळी. माझं पोळीशी तसं दूरपर्यंत नातं नाही आहे, पण भंडाऱ्यात मी थोडीफार पोळी खाऊन घेत असते. मग मस्तपैकी टेस्टी अशी पोळी भाजी खाल्ली, म्हणजे डाळ भाजी आणि पोळी. मग डाळ भाजी भात खाऊन घेतला. भाई माझं मन इतकं तृप्त होऊन गेलं की कायच सांगू. असं नाही आहे की बा मला माझ्या पोटावरचा फॅट कमी करायचा तर मी एकदम खाणंच सोडून देईन. बाहेरचं खाणं सोडलं याचा अर्थ भंडाऱ्याचं खाणं मी सोडणार नाहीये. भंडाऱ्याचं मी जेवण करायला जाईनच कुठं पण असो. तर आता हे शिवजीचं दर्शन करून घ्या, गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या. मस्तपैकी लोक बसले होते. मग आली होती मी घरी आणि बाई मला एकदमच स्मेल यायला लागली. तर माझ्या मनूनी तिच्या लिटर बॉक्स मध्ये केली होती पॉटी आणि मस्त इकडे साफ करत होती स्वतःला येऊन. साफ केलं तिने आणि मस्तपैकी झोपून गेली. तिच्या तर जीवनात शाहीच जीवन आहे तिचं. एकदम मजे आहे तिचे, काय तरी सांगावं. बघा मस्ती करते, खेळते, जेवते, झोपते, फिरायला जाते, बसतील त्याच्या व्यतिरिक्त काहीच काम नाही. अनपा कशी मी तिला त्रास देत होती, कशी करत होती. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय गाईज.